बघा 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार काय झालं तर बघा गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. बघा लक्षात ठेवायचं आहे 56वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती 1987 ला झाली. त्यानुसार बघा काय झालं तर गोवा हे काय बघा राज्य म्हणून त्याला मान्यता मिळाली. भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झालं आहे तर 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा 73वी आणि जी काही 74वी घटना दुरुस्ती बघा त्यानुसार झालेला आहे. स्थानिक म्हणजे गाव, त्याच्यानंतर शहर पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचे सरकार असावे त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं होतं. पहा 1993 मध्ये झालेल्या 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनेच्या अन्वये समाविष्ट करण्यात आले तर बघा 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976. लक्षात ठेवायचं आहे 42वी जी काही घटना दुरुस्ती आहे 1976 यानुसार हे करण्यात आले. बघा घटनेच्या कलम 368 अंतर्गत प्रास्ताविकेमध्ये सुधारणा करता येऊ शकते हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा भाग असल्याची तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येणार नाही. प्रास्ताविकेमध्ये आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 अन्वये घटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आले. किती बघा 42वी घटना दुरुस्ती 1976. पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतं तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे बजावत असतात. पहा लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रपती जेव्हा गैरहजर किंवा आजारी किंवा इतर कारणामुळे आपलं कार्य करत नाही त्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती त्यांचे कार्य करतात आणि उपराष्ट्रपती पद सुद्धा रिक्त असेल तर भारताचे सरन्यायाधीश त्यांचे पद रिक्त असेल तर सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतींची कार्य करत असतात. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घेणं बंधनकारक आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणते सदस्य भाग घेतात तर लोकसभा आणि जे काही राज्यसभा सदस्य आहेत हे या ठिकाणी सदस्य भाग घेत असतात. पुढचा प्रश्न आहे पहा कलम 52 नुसार टिंबटिंब हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत तर राष्ट्रपती. लक्षात ठेवायचं आहे कलम 52 काय संदर्भामध्ये राष्ट्रपती संदर्भामध्ये. कलम 153 हे राज्यपाल, कलम 53(2) राष्ट्रपती 3 दलाचे सरसेनापती असतील हे कलम 53(3)(2) मध्ये सांगण्यात आले. बघा आणि कलम 74 हे पंतप्रधानाच्या संदर्भामध्ये आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे टिंबटिंब होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा पहिले उपराष्ट्रपती सलग 2 वेळा बिनविरोध निवडून आलेले बघा उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन हा म्हणून साजरा केला जातो 5 सप्टेंबरला. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. खालीलपैकी बघा या ठिकाणी काय विचारलंय खालीलपैकी कोणते व्यक्ती हे भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झाले नाही तर गुलझारीलाल नंदा हे या ठिकाणी विराजमान झालेले नाहीत. पहा विराजमान झालेले नाहीत. गुलझारीलाल नंदा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केलेले ते एकमेव पंतप्रधान आहेत. लक्षात गुलझारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. काय नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष. राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा टिंबटिंब वर्षाचा असतो तर 5 वर्षाचा असतो. बघा किती 5 वर्षाचा. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर भारताचा प्रथम नागरिक असतो बघा राष्ट्रपती. लक्षात ठेवा राष्ट्रपती. नेक्स्ट आहे पहा तर बघा जनगणना ही दर 10 वर्षांनी केली जाते. सर्वात आधी राष्ट्रपतींची माहिती घेऊन जनगणनेची सुरुवात केली जाते. बघा राष्ट्रपतींची माहिती घेऊन जनगणनेची सुरुवात केली जाते म्हणून राष्ट्रपतीला भारताचे प्रथम नागरिक असं म्हणतात. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यामधले आहेत त्या ओडिसा राज्यामधले आहेत. लक्षात ठेवायचं बघा ओडिसा या राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या भारताच्या एकूण 15व्या राष्ट्रपती आहेत आणि त्या आदिवासी जमातीमधील त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिसा राज्यामधील मयूरभंज या जिल्ह्यामधील
उपरबेडा या गावामध्ये झालेला आहे. कोणत्या? उपरबेडा. त्या 2015 ते 2021 या काळामध्ये झारखंड राज्याच्या राज्यपाल होत्या बघा. झारखंडच्या त्या राज्यपाल होत्या. भारताचे सध्याचे राष्ट्रपती यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? ओडिसा राज्यामध्ये झालेला आहे पहा. भारतात संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे कमांडर आहेत. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. थलसेना, नाविक दल आणि हवाई दलांच्या प्रमुखांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. खालीलपैकी कोणता राष्ट्रपतीचा अधिकार नाही? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. हे याचं बघा बरोबर उत्तर आहे. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. पंतप्रधान मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्ष असतात. देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावे चालवला जातो. आणि हे सगळे बरोबर काय आहेत बघा, बरोबर आहेत. भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती असायला पाहिजे? तर या ठिकाणी बघा 35 वर्ष असायला पाहिजे. किती? 35 वर्ष. भारतामध्ये आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलं आहे? याचं बरोबर उत्तर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर बघा, राष्ट्रपतींचं पद 5 वर्षासाठी असतं. ते किती वेळा सुद्धा उपभोगता येतं. भारताचे राष्ट्रपती राजीनामा हे कोणाला देतात? तर उपराष्ट्रपतीला या ठिकाणी बघा भारताचे राष्ट्रपती राजीनामा देत असतात. कोणाला? उपराष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? तर सरन्यायाधीश देत असतात बघा. लक्षात ठेवायचं आहे, सरन्यायाधीश. बघा, राष्ट्रपतींना शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. राष्ट्रपतींना शपथ कलम 60 नुसार दिली जाते. सरन्यायाधीश हजर नसल्यास सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देत असतात. हा प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे बघा, राज्यसभेचे काय असतात बघा, पदसिद्ध अध्यक्ष असतात. कशाचे? राज्यसभेचे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे अध्यक्ष बघा राज्यसभा आणि लोकसभा सदस्य म्हणून निवडत असतात. पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान हे असतात. पंतप्रधान केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात. केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष पंतप्रधान असतात पहा. कॅबिनेट समितीचे अध्यक्ष पंतप्रधानच असतात, परंतु इतर मंत्री सुद्धा त्याच्या अध्यक्ष असू शकतात. एखाद्या समितीमध्ये पंतप्रधान सदस्य असतील तर त्या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. कॅबिनेट समितीची निर्मिती पंतप्रधानामार्फत काळ व परिस्थितीच्या गरजेनुसार केली जाते. मंत्रिमंडळ हे यांना जबाबदार असते. तर लोकसभेला मंत्रिमंडळ काय असतं बघा, जबाबदार असतं. भारत सरकारच्या सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर महान्यायवादी असतो बघा. लक्षात ठेवा, महान्यायवादी. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताचा महान्यायवादीचा सुद्धा समावेश होतो. घटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. भारताचा महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते आणि कार्यकाळ राष्ट्रपतींच्या मर्जीने असतो. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानांचा अनुसरून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, लोकसभेसाठी उमेदवारांना वयोमर्यादा 25 वर्षे बघा, हे पहिलंच या ठिकाणी विधान बरोबर आहे पहा. लक्षात ठेवा, फक्त विधान 1 बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे पहा. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे सादर करणं गरजेचं असतं? तर लोकसभेचे उपसभापती. लक्षात ठेवायचं बघा, लोकसभेच्या सभापती जे काही सभापती असतात त्यांना राजीनामा द्यावायचा झाल्यास तर तो कोणाकडे सादर करतात? तर लोकसभेचे उपसभापती. लक्षात ठेवायचं बघा, कलम 93 नुसार हे लोकसभेचे सभापती असतात. कलम 93 नुसार निवड बघा लोकसभेचे सदस्यानुसार केली जाते आणि पदानुसार श्रेणी क्रमांक 7वा असतो. सध्या कोण आहेत बघा सभापती? ओम बिर्ला हे आहेत. पहिले सभापती कोण होते? ग.वा. मावळणकर हे होते पहा. खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? तर लक्षात ठेवायचं आहे, नीलम संजीव रेड्डी हे नव्हते पहा. तर हे कोण होते? बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती होते बघा. लोकसभेचे अध्यक्ष होऊन नंतर राष्ट्रपती झालेले ते एकमेव आहेत. पंतप्रधान बनलेली व्यक्ती कोण आहेत बघा? पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी, त्याच्यानंतर HD देवगौडा, इंद्र कुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग.
पुढचा प्रश्न आहे की लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? तर उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामधून जातात? तर उत्तर प्रदेशमधून निवडून जातात. बरोबर. या ठिकाणी जर पाहिलं तर लोकसभेसंदर्भामध्ये कलम किती आहे? 81 आहे. हे कसं आहे बघा, कनिष्ठ सभागृह आहे. एकूण या ठिकाणी 543 सदस्य आहेत पहा. किती? 543. घटनेमध्ये 550 ची तरतूद आहे बघा. सर्वात जास्त जे काही सदस्य आहेत हे उत्तर प्रदेशचे, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र, त्यानंतर बिहार आणि तामिळनाडूचे किती बघा, 39 खासदार आहेत. पुढचा प्रश्न बघा, संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे घटक या ठिकाणी संसदेमध्ये समाविष्ट असतात. पहा, संसद हे भारताचं सर्वोच्च कायदेमंडळ आहे. कलम 79 नुसार बघा याची निर्मिती करण्यात आली. बघा, संसद राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची मिळून बनलेली आहे. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा बघा वरिष्ठ सभागृह आहे. सर्वात जास्त कालावधीकरता भारताचे देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? तर जवाहरलाल नेहरू हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते. सर्वात जास्त काळ जवाहरलाल नेहरू यांचा होता बघा. किती? 16 वर्ष आणि 9 महिने होते पहा. पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या पहा. कायद्याची निर्मिती कोण करतं? तर कायदे मंडळ बघा कायद्याची निर्मिती करत असतात. या ठिकाणी कायदे मंडळालाच काय म्हणतात? संसद म्हणतात. यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. यांचं प्रमुख कार्य कायदा तयार करणे हे आहे. राज्याचे कायदे मंडळ म्हणजे विधिमंडळ हे विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदाची मुदत राज्यसभेच्या सभासदाच्या मुदतीत म्हणजे किती असते? 6 वर्ष इतकी असते बघा. किती? 6 वर्ष. राज्यसभा आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहेत, त्यामुळे ते विसर्जित होत नाही. सदस्यांचा पदावधी बघा 6 वर्ष इतका आहे. त्यातील दर 2 वर्षांनी म्हणजे 1/3 सदस्य निवृत्त होतात. लोकसभा आणि राज्य विधानसभा हे अस्थायी सभागृह आहेत, त्यांची मुदत बघा 5 वर्ष इतकी असते. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवण्याचे जे काही सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? तर खुले मतदान. कोणती पद्धती पाहती? खुले मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. ऑगस्ट 2003 मध्ये संसदेने लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2003 पारित करून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीची खुल्या मतदान पद्धतीची तरतूद केली. एकूण या ठिकाणी बघा 250 सदस्य असतात. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी किती? 238 असतात आणि 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करत असतात. राज्यसभेवर सर्वाधिक प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे 19 इतके आहेत. लोकसभेमधील सदस्य संख्या किती असते? तर 545 इतकी असते बघा. किती? 545 इतकी असते. लोकसभा अध्यक्षाची निवड टिंबटिंब हे करतात, तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य करत असतात. या ठिकाणी बघा कलम 93 नुसार केले जातं. निवड लोकसभेच्या निर्वाचित सदस्याकडून केली जाते. कालावधी बघा लोकसभेचा कालावधी इतकाच असतो. घटनेनुसार श्रेणी क्रमांक 7वा. राजीनामा कोणाकडे? तर लोकसभेचे उपसभापती, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला हे आहेत. संसदेचं कायमस्वरूपी सभागृह कोणतं आहे? तर राज्यसभा हे आहे बघा. लोकसभा 5 वर्ष, राज्यसभा बघा स्थायी किंवा कायमस्वरूपी, विधानसभेचं 5 वर्ष, विधान परिषद हे सुद्धा कायमस्वरूपी असतं. भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? पंतप्रधान हे भूषवत असतात. बघा कॅबिनेट आठवड्यामधून एक सभा होते. यामध्ये चर्चा होऊन शासनाच्या कामकाजाबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. ज्यावेळेस जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव मंजूर होतो, तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. तर लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होतं बघा. बरोबर. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो, परंतु त्याचा अध्यक्ष असतो? याचं उत्तर बघा राज्यसभा. लक्षात ठेवायचं राज्यसभा. संसदेच्या राज्यसभा या सभागृहाचे सभापती उपराष्ट्रपती असतात, पण ते सभागृहाचे सदस्य नसतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे पद अमेरिकेच्या घटनेनुसार घेण्यात आलं आहे
राज्यसभा अध्यक्षाची निवड लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांमधून होत असते. एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर लोकसभेचे सभापती यांना असतो बघा, लोकसभेचे सभापती यांना. एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास त्यावरील अंतिम निर्णय लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो. कलम 110(3) नुसार बघा याचं वर्णन केलेलं आहे बघा. धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते. धनविधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची संमती असणं सुद्धा आवश्यक असतं. भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत? तर मीरा कुमार ह्या आहेत. कोण आहेत? मीरा कुमार. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? तर मीरा कुमार या होत्या. पहा, भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते ग. मावळणकर. भारताच्या लोकसभेच्या महिला सभापती बघा, पहिल्या मीरा कुमार 2009 मध्ये, सुमित्रा महाजन 2014 मध्ये आणि सध्याचे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आहेत. लक्षात ठेवायचं, ओम बिर्ला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणतं आहे? तर बघा, राज्यसभा ही काय बघा वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. घटनेच्या कलम 79 अन्वये भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल आणि ती राष्ट्रपती व लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृह मिळून बनलेली असेल. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असून ते भारतीय संघराज्यामधील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करत असतं. कलम 80 नुसार राज्यसभा आणि कलम 81 लोकसभा. महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची संख्या किती आहे? तर एकूण बघा 48 खासदारांची संख्या आहे. किती? 48. लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. लोकसभेचे महत्तम सदस्य संख्या किती आहे? 552 इतकी आहे. त्याचबरोबर सध्या लोकसभेची सदस्य संख्या 545 इतकी बघा. 545 पैकी महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये किती? तर 48 या ठिकाणी खासदार आहेत. लक्षात ठेवा, 48 आहेत. आणि अनुसूचित जातीसाठी 5 आणि अनुसूचित जमातीसाठी 4 जागा या ठिकाणी आरक्षित केलेल्या आहेत. प्रत्येक राज्याच्या लोकसभेमधील प्रतिनिधींची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर निश्चित केली जाते. सर्वात जास्त कुठे आहेत बघा सदस्य? तर उत्तर प्रदेशमध्ये बघा, एकूण 80. राज्यसभेमध्ये किती बघा? 31 इतके आहेत. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती बघा राज्यसभेचे काय असतात बघा? सभापती असतात. पुढचा प्रश्न आहे बघा, घटनेच्या कलम 89 अन्वये भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. मात्र उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून काम करतात किंवा त्याची कार्य पार पाडतात तेव्हाच राज्यसभेचे सभापती म्हणून या ठिकाणी कार्य करू शकत नाही. राज्यसभेच्या सभापतींना त्यांच्या पदावरून सभापती या नात्याने दूर करता येत नाही. त्यांना उपराष्ट्रपती म्हणून पदावरून दूर करण्यात आल्यास राज्यसभेचे सभापती म्हणून पदावरून दूर सुद्धा केलं जातं. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त इतक्या सदस्याची राष्ट्रपतीचे राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. तर या ठिकाणी बघा 12 सदस्याची नियुक्ती केली जाते. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर कधीच नाही बरखास्त करण्यात येत. राज्यसभा कधी बरखास्त होत नाही. राज्यसभेला स्थायी सभागृह असं म्हणतात. लोकसभा मात्र दर 5 वर्षांनी बरखास्त होते. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्याच जागावर बघा पुन्हा. नेक्स्ट आहे बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असते? तर लोकसभेचे सभापती असतात. पहा, लोकसभेचे सभापती. तर बघा, अध्यक्ष लोकसभेचे सभापती कलम 108 नुसार या पदाची निर्मिती आहे. राष्ट्रपती बोलवत असतात. आतापर्यंत 3 वेळा अशा बैठका झाल्या आहेत बघा. नेक्स्ट आहे बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात. बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपतींना काही कार्यकारी अधिकार नसतात. ते राज्यसभा अध्यक्ष असावेत ही तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेतून. नेक्स्ट आहे बघा, संसदेचे प्रथम सभागृह कोणतं आहे? तर लोकसभा आहे बघा. संसदेचं काय बघा? प्रथम सभागृह आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रथम सभागृह कोणतं आहे? लोकसभा हे आहे. सन 1954 मध्ये राज्याची परिषद आणि लोकांचे गृह अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा ही हिंदी नामे स्वीकारली गेली. राज्यसभा हे बघा वरिष्ठ सभागृह व दुसरा सभागृह आहे, तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह तथा पहिले सभागृह आहे.
लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? 552 आहे. त्यापैकी 500 530 करतात आणि राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायामधून 2 सदस्य, राज्याचे तर 20 सदस्य बघा संघ राज्य प्रदेशांचे प्रतिनिधित्व नामनिर्देशित केले जात असतात. महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये बघा 48 जागा आहेत, तर राज्यसभेमध्ये बघा 13 जागा आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? तर 552 इतकी ठरवण्यात आली बघा. किती? 552 इतके ठरवण्यात आले बघा. लोकसभेच्या रचनेची तरतूद कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार लोकसभेची महत्तम सदस्य संख्या 552 इतकी ठरवण्यात आली आहे. त्यापैकी बघा 530 सदस्य 20 सदस्य बघा केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व असतील, तर 2 सदस्य बघा राष्ट्रपतीमार्फत अँग्लो इंडियन समाजामधून नामनिर्देशित केले जात असतात. आलं लक्षात. मात्र सध्या लोकसभेची सदस्य संख्या 545 आहे बघा. त्यापैकी 530 सदस्य आणि 13 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, तर 2 सदस्य अँग्लो इंडियन समाजातून नामनिर्देशित करण्याची तरतूद या ठिकाणी रद्द केलेली आहे. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? तर 13 डिसेंबर 2001ला बघा हल्ला झाला होता. लक्षात आलं. या दिवशी भारतीय लोकशाहीवर सर्वात मोठा हल्ला झाला होता. 13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे बघा. तर भारतीय संसदेवर लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 14 लोकांचा मृत्यू झाला होता. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 102 नुसार कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून अपात्रतेचं कारण असू शकत नाही? त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4. जर तो खुनाचा आरोपी असेल तर या ठिकाणी बघा तो अपात्रतेचं कारण असू शकत नाही बघा. जर तो अस्वस्थ मनाचा असेल, सक्षम न्यायालयाने अशी घोषित केली असेल तरी चालतं. जर तो भारताचा नागरिक असेल किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व प्राप्त केले असेल तरी पण, जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत पात्र ठरला असेल तर, आणि जर तो खुनाचा असेल त्यावेळेस नाही चालत बघा. तर बघा वरील 1, 2, 3 पर्याय बरोबर आहेत. तिन्ही पर्याय बघा भारताची राज्यघटना कलम 102 नुसार अपात्रतेची कारण आहेत, पण कोणत्याही खटला केवळ आरोपास नाही, अपात्रतेचं या ठिकाणी कारण नाही. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? तर बघा 30 वर्षापेक्षा कमी नसावं याची अट आहे पहा. लोकसभेसाठी बघा 25 वर्ष पूर्ण केलेले असावे. राज्यसभेसाठी 30 वर्ष पूर्ण केलेले असावे. भारतीय संसद शासन पद्धती बघा भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. तर बघा लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं. हे काय बघा चुकीचं आहे पहा. लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा चुकीचं होतं. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 250 इतकी आहे. राज्यसभेचे बघा 250 सदस्य असतात. लोकसभेचे किती? तर 550 सदस्य असतात. राज्यसभेचे 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्याकडून म्हणजे आमदाराकडून निवडलेले असतात. राज्यसभेचे बघा 12 सदस्य राष्ट्रपती नेमतात, परंतु त्यांना कॅबिनेटचा सल्ला मानावा लागतो. नेक्स्ट आहे बघा शासनाने केलेल्या खर्चाच्या हिशोबाची तपासणी कोणती संसदीय समिती करते? तर लोकलेखा समिती करते. कोणती? बघा लोकलेखा समिती ही करत असते बघा. राज्य आणि केंद्र सरकारने खर्च केल्यानंतर लोकलेखा समिती खर्चाचा हिशोब पाहते. केलेल्या खर्चामध्ये अनियमितता असल्यास तसा अहवाल संसदेला दिला जातो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर विधान परिषद निर्वाचित सदस्य या ठिकाणी मतदान करू शकत नाही. लक्षात ठेवा.